So students, we had already discussed the topic which was your blood clotting. कालच आपण ब्लड क्लॉटिंगचा जो टॉपिक होता तो बघितला होता. सो तुमचं लक्षात आलं असेल की आपण ब्लड क्लॉटिंगचं काय काय बघितलं होतं. मी फक्त एकदा सिक्वेन्स सांगणार आहे आणि मग मी हार्ट या टॉपिक वर जाणार आहे. ठीक आहे. सो आपण बघितलं होतं की जो थ्रोम्बोप्लास्टिन आहे, ठीक आहे, जो प्लॅटिलेट रिलीज करतो थ्रोम्बोप्लास्टिन, हे थ्रोम्बोप्लास्टिन प्रमोट करतो फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिनेज. ठीक आहे. प्रोथ्रोम्बिनेज एक एन्झाइम आहे. ओके, प्रोथ्रोम्बिनेज एक एन्झाइम आहे विच इज सिक्रीटेड बाय थ्रोम्बोप्लास्टिन. थ्रोम्बोप्लास्टिन थ्रोम्बिनेज नावाचा जो एन्झाइम असतो त्याचा फॉर्मेशन करतो. ओके, आता पुढचा रिॲक्शन तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की जो प्लाझ्मा प्रोटीन आहे प्रोथ्रोम्बिन. ओके, जो प्लाझ्मा प्रोटीन आहे प्रोथ्रोम्बिन, तो थ्रोम्बिन होतो. ओके, तो थ्रोम्बिन होतो इन द प्रेझन्स ऑफ एन्झाइम प्रोथ्रोम्बिनेज. ठीक आहे, इन द प्रेझन्स ऑफ एन्झाइम प्रोथ्रोम्बिनेज. अँड हे प्रोसेसला प्रमोट करतो कॅल्शियम आयन. कॅल्शियम आयन्स शिवाय हे प्रोसेस होत नाही, जो आपण ऑलरेडी काल बघितलेला होता. ठीक आहे. अँड हे जो थ्रोम्बिन असतो हे ऍक्टिव्ह असतो अँड हे जो प्रोथ्रोम्बिन असतो तो इनऍक्टिव्ह असतो. ठीक आहे, इथपर्यंत बघून झाला होता. ह्याचा पुढचा पण प्रोसेस आपण बघितला होता की ह्याचा फॉर्मेशन झाल्यानंतर जो तुमच्या फिब्रिनोजेन नावाचा प्लाझ्मा प्रोटीन आहे, ओके, जो तुमचा फिब्रिनोजेन नावाचा प्लाझ्मा प्रोटीन आहे, जो की सॉल्युबल फॉर्म मध्ये आहे, त्याचा कन्व्हर्जन फिब्रिन मध्ये केला जातो. अँड अगेन इट टेक प्लेस इन द प्रेझन्स ऑफ एन्झाइम थ्रोम्बिन. अँड हे फिब्रिनच्या फॉर्मेशन indicates that the blood clot. ओके, सो स्टुडंट, प्रॉपर ब्लड क्लॉटिंग साठी आपल्याला 3 महत्वाचे गोष्टी लागतात. एक म्हणजे प्लॅटिलेट्सचा काउंट. प्लॅटिलेट्सचा काउंट मॅक्सिमम पाहिजे. दुसरा म्हणजे कॅल्शियम आयन अँड तिसरा म्हणजे विटॅमिन के. Okay, so platelet, calcium and vitamin K are the requirements, okay, for a perfect blood clotting. So blood clotting संपला, blood हे पार्ट संपलाय. प्लीज लक्षात घ्या, ब्लड एक इम्पॉर्टंट टॉपिक होता ज्याच्यामध्ये आपण आरबीसी ची रिलेटेड खूप सारे गोष्टी बघितले.
त्याच्यानंतर आपण WBCC रिलेटेड खूप सारे गोष्टी बघितले अँड इवन आपण प्लॅटिलेट्सशी रिलेटेड सुद्धा खूप सारे गोष्टी बघितले. ओके, आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्ही पेज, तुमच्या सगळ्यांकडे टेक्स्टबुक असेल, पेज नंबर 168 तुमच्या टेक्स्टबुकच्या बघा. क्युरॉसिटी म्हणून काही क्वेश्चन्स दिलेला आहे. लाईक why does platelets count decrease in dengue patients? असं नेमकं डेंग्यू पेशंट्स मध्ये काय होतो की त्यांच्या प्लॅटिलेट्स काउंट कमी होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे लाईक मोनोसाइट्स वाला क्वेश्चन. सो ते फक्त तुम्ही प्लीज बघा. इफ यू हॅव एनी डाऊट ask me personally or you can also ask me in the lecture, but please go through the questions. ओके, नंतर मी डिस्कस करेल. आता जो नेक्स्ट टॉपिक आज आपण सुरू करणार आहोत तो हार्ट आहे. ओके, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट हार्ट. सो मी आधी पण खूप वेळा सांगितलंय की जो हार्ट आहे तो फक्त एक पंपिंग ऑर्गॅन आहे आपल्या बॉडीचा. हार्टचा दुसरा कुठलाच फंक्शन नाहीये. ओके, हार्ट इज अ पंपिंग ऑर्गॅन ऑफ आवर बॉडी. त्याचं काम एवढंच आहे की तो ब्लड पंप करणार आहे. खूप लोकांच्या मनात असं पण येतं okay, so pumping organ आहे, it is going to pump the blood, it is not going to purify the blood. कुठलाही टाइपच्या ब्लड प्युरिफिकेशन करत नाही. सो आता हार्ट बद्दल काही बेसिक गोष्ट. सगळ्यात फर्स्ट थिंग जो तुम्हाला हार्ट बद्दल लक्षात ठेवायचं तो हे आहे की इट इज अ मस्क्युलर ऑर्गॅन. ओके, इट इज अ मस्क्युलर ऑर्गॅन. नाउ द सेकंड थिंग विच यू नीड टू रिमेंबर इज द लोकेशन, की नेमकं हे हार्ट एक्झॅक्टली प्रेझेंट कुठे आहे तुमच्या बॉडीमध्ये. खूप लोक म्हणतात की लेफ्ट साइडला आहे वगैरे वगैरे, बट ऍक्च्युअली हार्ट इज प्रेझेंट इन द स्पेस बिटवीन द टू लंग्स. ओके, तुमचे जे दोन लंग्स आहे, असा एक लंग आहे अँड असा एक दुसरा लंग्स आहे. या दोन लंग्सच्या मध्ये जो स्पेस आहे ह्याच्यामध्ये तुमचा हार्ट प्रेझेंट आहे. इट इज लोकेटेड ऍट द सेंटर. मग तुमच्या मनात आलं असेल की वाय वी फील हार्टबीट ऍट द लेफ्ट साइड. So we feel heartbeat at the left side, students, because heart is slightly tilted to left. Slightly tilted to left. Okay, heart slightly left ला tilted आहे. That's why आपल्याला heartbeat left side ला feel होते. Okay, आता इथे those who are preparing for their entrance exams, specially त्यांनी लक्षात ठेवा, दोन लंग्सच्या मध्ये जो स्पेस आहे, the space between the two lungs, a term is given to it. It is mediastinum. Okay, it is mediastinum. This is the word which is used, mediastinum. So दोन लंग्सच्या मध्ये जो स्पेस आहे, that is what is known as mediastinum. Okay, so first thing what you have to remember is that heart is a muscular organ. Heart एक muscular organ आहे. हार्ट लेफ्ट ला किंवा राईट ला सिच्युएटेड नाहीये. हार्ट एक्झॅक्टली सेंटरला सिच्युएटेड आहे. थोडासा लेफ्ट साइडला टिल्टेड आहे, म्हणून तुम्हाला लेफ्ट साइडला हार्टबीट फील होतं. आता दोन लंग्सच्या एक्झॅक्टली मध्ये आहे, दॅट स्पेस बिटवीन द टू लंग्स, इट इज नोन ॲज mediastinum. ओके, नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की हार्टला एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, प्रत्येक ऑर्गॅनला असतो. जर तुमचं लक्षात येत असेल, जर तुम्ही घरी वाचत असाल तर तुमचं लक्षात आलं असेल की जो लंग्स आहे त्याच्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला आपण प्लुरल मेम्ब्रेन म्हणत होतो. ओके, सॉरी, त्याचा जो प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग होता त्याला आपण प्लुरल मेम्ब्रेन म्हणत होतो. इफ यू रिमेंबर की लंग्सला प्लुरल मेम्ब्रेन होता, प्लुरल फ्लुइड होता. सो प्रत्येक ऑर्गॅनला एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतो. सिमिलरली जो आपला हार्ट आहे
our heart also have a protective covering. ओके, हार्ट कडे सुद्धा एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. And that protective covering of the heart is known as pericardium. नीट बघा, हार्टचा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला आपण पेरिकार्डियम म्हणून बोलतो. पेरिकार्डियम. The word cardium indicates that it is a covering of the heart. Okay. आता जो पेरिकार्डियम आहे ऍक्च्युली तो दोन पार्ट मध्ये, म्हणजे प्रत्येक लेयर, प्लुरलचा पण आपण बघितला होता, पेराइटल अँड विस्क्रल असे दोन पार्ट्स होते. ठीक आहे. आता सेम तसंच पेरिकार्डियमचा आहे. जर तुम्ही पेरिकार्डियमची डायग्राम इमॅजिन केली तर एक आउटर कव्हरिंग आहे अँड जस्ट ऍडजस्टंट टू इट एक इनर कव्हरिंग आहे. असे दोन आहेत. ठीक आहे. या दोघांना एकत्र आपण पेरिकार्डियम बोलतोय. ओके, या दोघांना एकत्र आपण पेरिकार्डियम बोलतोय. बट डिस्टिंक्टली काय बोलणार आहे? सो दिस वन इज द आउटर वन. सो आउटरला आपण फायब्रस म्हणून मेन्शन करतो. ओके, वी मेन्शन द आउटर वन ॲज फायब्रस. अँड हे झाला तुमचा इनर लेयर विच इज युअर सेरस. ठीक आहे. So दोन पार्ट आहे. आउटर इज द फायब्रस वन, इनर इज द सेरस वन. आता जो सेरस वन आहे ना स्टुडंट्स, प्लीज एक इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवा, that this serous part is again divided. म्हणजे ह्याचा जर तुम्ही सेक्शन बघितला तर परत दोन डिव्हिजन असेल. जो आउटर असेल तो पेराइटल असेल अँड जो इनर असेल तो विस्क्रल असेल. ओके. आता तुम्ही विचार करत असाल की ऍक्च्युली फ्लुइड कुठे प्लेस आहे. सो फ्लुइड जो आहे ना तो सेरसच्या जो पेराइटल अँड विस्क्रल आहे इथे फ्लुइड आहे. इथे फ्लुइड आहे. अँड दिस फ्लुइड is known as pericardial fluid. प्रत्येकाला माहिती असेल की पेरिकार्डियल फ्लुइडचा फंक्शन काय आहे. इट्स फंक्शन इज टू प्रोटेक्ट द हार्ट फ्रॉम शॉक अँड डिफरंट इंजरीज. ओके. सो इथे आता तुम्हाला थोडासा प्रिसाइज व्हायचे. पेरिकार्डियम मध्ये डिव्हिजन जास्त आहे. लंग्सच्या प्लुरल मध्ये डिव्हिजन कमी होता, पेरिकार्डियम मध्ये डिव्हिजन जास्त आहे. सो मी एक फ्लोचार्टच्या फॉर्म मध्ये हे एक्सप्लेन करते. इट विल बी व्हेरी बेटर फॉर यू. की जो पेरिकार्डियम आहे ऍक्च्युली, पेरिकार्डियम जो आहे तो फर्स्ट ऑफ ऑल दोन पार्ट्स मध्ये डिवाइडेड आहे. एक आउटर पार्ट आहे अँड दुसरा जो आहे तो इनर पार्ट आहे. ठीक आहे. आउटर पार्टला आपण फायब्रस म्हणतोय. विषय इथेच संपलाय, प्रोटेक्शन करतोय. नाउ कम टू दिस इनर पार्ट. दिस इनर पार्ट इज कॉल्ड द सेरस. Okay, and this serous pericardium, it is again divided into two parts, outer and inner. Okay, outer one is known as parietal and inner one is known as visceral. I hope you are getting me. आता पेराइटल आणि विस्क्रलच्या मध्ये साहजिक एक स्पेस क्रिएटेड असेल. This space is known as pericardial space. या स्पेसला पेरिकार्डियल स्पेस म्हणतात. अँड या पेरिकार्डियल स्पेस मध्ये फ्लुइड असतो which is known as pericardial fluid, जो की प्रोटेक्शन देतो. सो असा तो माइंड मॅप आहे जो तुमच्या डोक्यात ऍक्च्युली राहायला पाहिजे की पेरिकार्डियम आउटर अँड इनर आहे. आउटर इज द फायब्रस. ओके, इनर इज द सेरस. मग सेरस अगेन डिवाइडेड आहे आउटर पेराइटल, इनर विस्क्रल मध्ये. ठीक आहे. आणि त्या दोघांचा मध्ये पेरिकार्डियल स्पेस आहे ज्याच्यामध्ये फ्लुइड आहे. ठीक आहे. नाउ लिसन वन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मोस्टली ज्यांचा एंट्रन्स फोकस्ड अभ्यास असेल त्यांना या क्वेश्चन माहिती असतील. Dash layer secretes
pericardial fluid. Okay, this is what was the question. Dash layer secretes pericardial fluid. So answer to it is actually your serous layer. Okay, so I hope that you are clear with the covering part. सगळे clear झाले असतील. आता हार्ट एक मस्क्युलर ऑर्गॅन आहे, त्याला एक कव्हरिंग आहे. So बाहेरची कव्हरिंग पूर्ण झाली, कव्हर आउटर इनर फायब्रस सेरस एव्हरीथिंग. आता चला आत या. आता जसं तुम्ही आत आला, तुमच्या लक्षात आला की हार्ट हॅज वॉल्स, कारण एक मस्क्युलर ऑर्गॅन आहे. सो लेयर्स असतील. सो दॅट इज व्हॉट इज कॉल्ड वॉल. 3 लेयर आहे हार्टला, 3 लेयर आहे. फर्स्ट वन इज एपिकार्डियम. हार्टची लेयर सांगतीये. यू कॅन ऑल्सो कॉल इट एज वॉल ऑफ हार्ट. हार्टचे 3 वॉल्स आहेत. एपिकार्डियम, मायोकार्डियम and endocardium. Okay, now listen to me very carefully. Epicardium and endocardium are only the protecting structure. म्हणजे एपिकार्डियम जो आहे तो पण एपिथेलियल टिश्यूनी तयार झालेला आहे, and तुमचा जो एंडोकार्डियम आहे तो पण एपिथेलियल टिश्यूनी तयार झाला आहे. एपिकार्डियम स्क्वॅमस एपिथेलियलनी तयार झालाय. एंडोकार्डियम सुद्धा स्क्वॅमस एपिथेलियलनी तयार झालाय. प्लीज मार्क करा, वर्ड्स टू वर्ड्स मार्क करा मी काय सांगतेय. या दोघांचं काम फक्त प्रोटेक्शन आहे, पंपिंग करत नाही ते. म्हणजे क्वेश्चन आला होता की डॅश लेयर लीड्स टू पंपिंग ऍक्शन, म्हणजे जो तुमचा हार्ट पंप होतो, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन जो पंपिंग होतो तो कोण करत असतो. सो मायोकार्डियम, एपिकार्डियम अँड एंडोकार्डियम तो करत नाही. दॅट इज टोटली द वर्क ऑफ मायोकार्डियम. मायोकार्डियम जो आहे मिडिल लेयर, इट इज मेड अप ऑफ कार्डियक मसल. इट इज मेड अप ऑफ कार्डियक मसल. ठीक आहे, मायोकार्डियमच तो लेयर आहे कार्डियक मसलचा जेव्हा कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होतो तेव्हा आपल्याला हार्टबीट जाणवते. अगदी परफेक्टली लक्षात ठेवा, एंडोकार्डियम एपिकार्डियम ह्यांचा रोल फक्त आणि फक्त प्रोटेक्शन पुरता आहे. ह्यांचा जो रोल आहे दॅट इज ओनली रेस्ट्रिक्टेड टू प्रोटेक्शन. दे डू नॉट प्ले एनी रोल इन युअर हार्टबीट. हार्टबीट फॉर्मेशन मध्ये त्यांचा रोलच नाहीये. रोल कुणाचा आहे हार्टबीट फॉर्मेशन मध्ये? मायोकार्डियमचा. तो कार्डियक मसलनी तयार झालेला आहे. अँड हे जो आपला कार्डियक मसल आहे, आता इथे आणखीन एक वर्ड आला, हे जो आपला कार्डियक मसल आहे तो मायोजेनिक आहे. बघा अगेन एक न्यू वर्ड आला, मायोजेनिक. म्हणजे काय? आपण असं म्हणतोय की जो कार्डियक मसल आहे तो मायोजेनिक आहे. सो व्हॉट डज दिस वर्ड एक्झॅक्टली मीन्स? मायोजेनिक म्हणजे काय? सो कार्डियक मसल्स मायोजेनिक आहे, त्याचा सिंपल मीनिंग आहे की कार्डियक मसल जो रिदम आहे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनचा तो स्वतः प्रोड्यूस करतो. सो मायोजेनिक मीन्स कॉन्ट्रॅक्शन चा जो रिदम आहे प्रोड्यूस इटसेल्फ, स्वतःचा रिदम स्वतः प्रोड्यूस करतो. ब्रेनवर डिपेंडेंट नाहीये. तुम्ही ऐकलं असेल, जरी एखादा पर्सन ब्रेन डेड असेल तरी स्टुडंट्स त्यांचा जो हार्ट आहे तो वर्किंग असतो. सो पर्सन तर ब्रेन डेड आहे, मग हार्ट कसं काय वर्किंग आहे रे? जरी तो पर्सन ब्रेन डेड असेल तरी हार्ट वर्किंग आहे, कारण ह्युमन हार्ट इज मायोजेनिक इन नेचर. मायोजेनिक इन नेचर मीन्स तुम्हाला मी पुढे शिकवणार आहे, जो कॉन्ट्रॅक्शनचा रिदम आहे तो स्वतःचा हार्ट स्वतः प्रोड्यूस करतो. ओके ओके, I hope you are clear with wall of heart.
मायोकार्डियम वर फोकस करा. ज्यांचा एंट्रान्स पर्स्पेक्टिव्ह आहे त्यांनी प्लीज लक्षात ठेवा की एंडोकार्डियम इज मेड अप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियल, एपिकार्डियम इज ऑल्सो मेड अप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियल. ओके ओके, नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट पार्ट की हार्ट. जसं की मी मायोजेनिक वर्ड वापरला, तर काय सगळ्यांचे हार्ट मायोजेनिक असतात का? अजिबात नाही. हार्ट परत दोन टाईपचे, नीट ऐका. न्यूरोजेनिक and myogenic, दोन वर्ड आहेत. न्यूरोजेनिक and myogenic. Now what is the difference between the two words? न्यूरोजेनिक आणि मायोजेनिक मधला फरक काय आहे? तर न्यूरोजेनिक म्हणजे जो हार्टबीट आहे, हार्टबीट, जो हार्टबीट आहे, इट इज बिकॉज ऑफ न्यूरॉन्स और नर्व्स. ठीक आहे, नर्व्स मुळे आहे. जे काय आपले न्यूरॉन्स आहेत त्यांच्यामुळे ती हार्टबीट जनरेट होतीये. न्यूरॉन्स सिग्नल देतात, मग हार्टबीट जनरेट होतो. सो तसे हार्ट्सला न्यूरोजेनिक हार्ट्स म्हणतो. मोस्टली न्यूरोजेनिक हार्ट्स आर ऑब्झर्व्ड इन इनव्हर्टिब्रेट्स. ओके, सो आय होप दिस इज डन. नाउ कम टू myogenic heart. Myogenic heart means what? Means heartbeat produced by itself. स्वतःचा स्वतः हार्टबीट प्रोड्यूस्ड होतात. कसं प्रोड्यूस्ड होतात ते आपण नंतर बघणार आहोत. बट हार्टबीट प्रोडक्शन साठी ब्रेन वर डिपेंड राहावा लागत नाही. जर तसा हार्ट असेल then we call such heart as myogenic heart. Okay. Also remember that this is mostly observed in mammals. Mammals चे हार्ट जास्त करून मायोजेनिक असतं. So I hope you are clear with neurogenic and myogenic heart. आपल्याला या हार्ट वर फोकस करायचा आहे बिकॉज आपण ह्युमन हार्ट डिस्कस करणार आहे. and human heart is totally myogenic. Heart myogenic आहे because heart has this cardiac muscle ज्याच्याकडे काही टिश्यूज आहेत जो स्वतःचे बीट्स म्हणजे कॉन्ट्रॅक्शन स्वतः प्रोड्यूस करू शकतात. ओके, डन. नाउ विल सी द स्ट्रक्चर ऑफ हार्ट. सो मी काय तुम्हाला खूप डिटेलिंग आधी नाही सांगणार आहे, जस्ट मी एक बेसिक सांगते. फर्स्ट ऑफ ऑल ऐका, एक तर 3D डायग्राम ड्रॉ करणार नाहीये, एक तर या व्हाईट बोर्ड वर डायग्राम ड्रॉ करण्याचे खूप मोठा टास्क आहे. अजिबात ग्रिप बसत नाही, बट स्टिल आय विल ट्राय माय बेस्ट. आपला हार्ट 4 चॅम्बर्ड आहे. किती चॅम्बर्ड हार्ट आहे स्टुडंट्स? 4 चॅम्बर्ड हार्ट आहे. So the first thing which you need to remember, student, is that okay, so the first thing is that okay, so वरच्या चेंबरला ऑरिकल किंवा आर्ट्रिया म्हणतात, वरच्या चेंबरला. ठीक आहे, सो दिस इज राईट ऑरिकल, दिस इज लेफ्ट ऑरिकल. खालच्या चेंबरला वेंट्रिकल म्हणतात, राईट वेंट्रिकल अँड लेफ्ट वेंट्रिकल. आता तुम्ही म्हणत असाल मॅम ऑरिकल एवढा छोटा आर्ट्रिया का बनवला आणि वेंट्रिकल एवढा मोठा का बनवलाय? असंच आहे. जो वरचा चेंबर आहे ना, दिस वन ऑरिकल और आर्ट्रिया, हे फक्त आणि फक्त रिसिविंग चेंबर आहे. ह्याचा काम एवढंच आहे टू रिसीव द ब्लड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. लाइक राइट ऑरिकल ब्लड रिसीव करतो फ्रॉम बॉडी, लेफ्ट ऑरिकल ब्लड रिसीव करतो फ्रॉम लंग्स. ठीक आहे, कसा रिसीव होतो ते मी नंतर एक्सप्लेन करेन. खालचा जो चॅम्बर आहे, इट इज कॉल्ड
डिस्ट्रीब्युटिंग चॅम्बर, म्हणजे या चॅम्बरचा काम असतो पूर्ण बॉडी मध्ये ब्लड डिस्ट्रीब्यूट करणं. राईट वेंट्रिकल ब्लड देतो लंग्सला आणि लेफ्ट वेंट्रिकल ब्लड देतो बॉडीला. ठीक आहे. सो याप्रमाणे फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवा, ऑरिकल इज ओनली द रिसिव्हिंग चॅम्बर, त्याचं काम आहे ओनली टू रिसीव्ह द ब्लड, अँड वेंट्रिकल इज द डिस्ट्रीब्युटिंग चॅम्बर, त्याचं काम आहे टू डिस्ट्रीब्यूट द ब्लड. ओके. राईट ऑरिकल कुठून ब्लड रिसीव्ह करतो? सो इट रिसीव्स फ्रॉम द बॉडी. लेफ्ट ऑरिकल कुठून ब्लड रिसीव्ह करतो? सो इट रिसीव्स फ्रॉम द लंग्स. राईट वेंट्रिकल कुठून ब्लड रिसीव्ह करतो? कुणाला ब्लड देतो? लंग्सला. and left ventricle कुणाला देतो? बॉडीला. ओके. ऍज राईट ऑरिकल जो आहे वरचा जो रिसिव्हिंग चॅम्बर आहे तो फक्त ब्लड रिसीव्ह करत असतो. दॅट्स वाय इट इज अ बिट थिन वॉल, कारण त्याला फक्त रिसीव्ह करायचे, सो प्रेशर जास्त द्यावं लागत नाही. बट वेंट्रिकल डिस्ट्रीब्युटिंग चॅम्बर आहे, सो इथे प्रेशरचा काम जास्त असणार आहे. सो दॅट्स वाय इट इज थिक वॉल्ड. This is a basic thing which I think everybody has understood. Okay. The आता जो तुमचा divisions आहे, if you can see की तुमची आर्टरिया सुद्धा डिवाइडेड आहेत आणि तुमचे वेंट्रिकल सुद्धा डिवाइडेड आहेत. ओके. आता ते डिव्हिजन करणारे सेप्टम्स आहेत. ओके. दोन ऑरिकलला जो डिवाइड करणारा लाईन आहे, दिस वन, दिस इज इंटर ऑरिक्युलर सेप्टम. ठीक है, दिस इज इंटर ऑरिक्युलर सेप्टम. एंड हे वाला जो लाइन है जो दोन वेंट्रिकल ला डिवाइड करतो है, इट इज इंटर ventricular septum. Okay, so this is the basic thing about heart. Heart 4 chambered at division है. Auricle divide झाला है through your interauricular septum. Ventricle divide झाला है through interventricular septum. एक receiving chamber है, दूसरा distributing chamber है. कौन कुणाकडनं रिसीव करतो है? So right auricle is receiving blood from the body. Left auricle is receiving blood from the lungs. Okay. Right ventricle is receiving is distributing bloods, is distributing okay, and right ventricle will give blood to lungs and left ventricle will give blood to body. So हे पूर्ण imagination kindly लक्षात ठेवा, it is very important. Okay, just go through every part. कुठून काय blood receive होता है, कुणाला blood दिला जातो है, every part you have to remember. Okay, आता हे झाला basic. आता जरा डिटेल स्ट्रक्चर आहे. प्रत्येक पार्ट मधनं ना वेन्स किंवा आर्टेरीज निघालेले आहेत. म्हणजे राईट ऑरिकलला काही ब्लड वेसल्स असोसिएटेड आहेत, लेफ्ट ऑरिकलला काही ब्लड वेसल्स असोसिएटेड आहेत. सो आताचा जो टॉपिक आहे ना, इट इज मोस्टली रिलेटेड टू डिफरंट टाइप्स ऑफ ब्लड वेसल्स. कुणाला कुठला ब्लड वेसल आहे. ओके, सो पहिल्यांदा हार्टचा आतला सांगते तुम्हाला. आता हार्ट पण एक ऑर्गॅन आहे, तुमच्या लक्षात येतोय का? हार्ट पण एक ऑर्गॅन आहे. इट इज अ ऑर्गॅन इटसेल्फ. तो स्वतःहून एक ऑर्गॅन आहे. सो त्याला स्वतःहून, हार्टला स्वतःहून सुद्धा ब्लड पाहिजे असतो. सो हार्टच्या आतमध्ये दोन ब्लड वेसल आहे. एक आहे कोरोनरी आर्टेरी अँड दुसरा आहे कोरोनरी वेन. ठीक आहे, हे दोन ब्लड वेसल्स हार्टच्या आतमध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे. लक्षात घ्या, मी आतमध्ये म्हणते म्हणजे असे इथे असतील, इथे असतील, असे हातमध्ये. सो कोरोनरी आर्टेरी कॅरी प्युअर ब्लड अँड कोरोनरी वेन कॅरी इम्प्युअर ब्लड. आता तुमच्या मनात स्ट्राईक झाला असेल नक्की की प्युअर ब्लड काय आहे, इम्प्युअर ब्लड काय आहे.
Pure blood means blood has O2 and impure blood means blood is rich in CO2. सिंपल आहे, लक्षात घ्या, पुढे खूप वेळा यूज होणार आहे. प्युअर म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड. Oxygenated blood. Blood is having O2. That is what is pure blood. Okay, and impure blood, when I'm talking about impure blood, blood will have CO2. And term used is deoxygenated blood. Okay, everybody? आता नीट ऐका, हे जो कोरोनरी वेन्स आहेत, हे खूप सारे कोरोनरी वेन्स आहेत, ते सगळे एकत्र येतात अँड एक स्ट्रक्चर फॉर्म करतात विच इज कॉल्ड कोरोनरी सायनस. एक परत नवीन वर्ड आला, कोरोनरी सायनस. हार्टच्या आतमध्ये कोरोनरी वेन्स एकत्र आले, त्यांची बंचिंग झाली की ते एक स्ट्रक्चर फॉर्म करतात which we call as coronary sinus. So I hope everybody is clear till this. इथपर्यंत कुणाला काहीही डाऊट नाहीये. आपण ब्लड क्लॉटिंग ची रिव्हिजन केली, आपण हार्टचा इनिशियल स्ट्रक्चर बघितलाय. इनिशियल स्ट्रक्चर म्हणजे वॉल्स बघितले की हार्टला किती वॉल्स आहेत, हार्टची प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग काय आहे. ऑरिकल वेंट्रिकलचा स्ट्रक्चर का डिफरंट आहे. ऑरिकल छोटा आणि थिन आहे बिकॉज इट इज अ रिसिव्हिंग चॅम्बर अँड वेंट्रिकल मोठा आणि थिक आहे बिकॉज इट इज अ डिस्ट्रीब्युटिंग चॅम्बर. ओके, प्युअर ब्लड, इम्प्युअर ब्लड हे टर्म्स तुमचे क्लिअर झालेले असतील असं मला वाटतंय. ओके, हार्टचे आतमधले ब्लड वेसल्सच्या सुद्धा आपण डिस्कशन केला की हार्टच्या आतमध्ये जर ब्लड कुणी कॅरी करत असेल प्युअर तर तो कोरोनरी आर्टेरी आहे अँड जर तो इम्प्युअर असेल तर तो कोरोनरी वेन आहे. कोरोनरी वेन एकत्र आले की इट विल फॉर्म कोरोनरी सायनस. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला रिमेनिंग टॉपिक्स आपण डिस्कस करू. थँक्यू.